कसे आहात मंडळी? तर आज रविवार स्पेशल आपण करणार आहोत मटण थाळी. मटण थाळीमध्ये तुपातील रस्सा, तुपातील आळणी आणि तुपातील मीठ मिरची मसाला हा केलेला आहे. तर चला आता आपण बघूया. ही थाळी कशी करायची ते. तर सगळ्यात आधी आपण मटण उकड, मटण आळणी जे काही तुम्ही बोलता ते, तर आपण सर्वात आधी मटण आळणी करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यावरती हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट हे सर्व एकत्र लावून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे मुरण्यासाठी. आता आपण कुकर गरम करून त्यामध्ये 2 छोटे चमचे तूप गरम केलं होतं. त्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला, एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकली आहे. कांदा हलकासा असा लाल झाला पाहिजे. थोडा जळाल्याचा स्मोक छान येतो, वास त्याचा खूप छान येतो आळणीला. आता आपण मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. आता झाकण लावून मंद आचेवर 5 ते 6 शिट्या करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं मटण आळणी तयार आहे. आता आपण ह्यानंतर मीठ मिरची मसाला मटण बघणार आहोत. 1 चमचा तेल आणि 2 छोटे चमचे तूप टाकून घेणार आहोत आपण. ह्यामध्ये आपण शिजवलेलं जे मटण होतं त्याचे पीस टाकून घेऊया. आता ह्यासोबतच आपण काही मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार थोडेसे मीठ. मटण शिजवताना आपण मीठ टाकलं होतं. आणि कांदा लसूण मसाला हे सर्व आपण टाकून घ्यायचे आहेत आणि 2 मिनटं परतून घेऊया. हे सगळं करत असताना जे आपली गॅसची जी आच आहे ती मंद असून दे. आणि ह्यामध्येच आपण मटण जो स्टॉक होता आणि रस्सा होता तो आपण 1 चमचा टाकून घेऊया, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते जळणार नाही. आणि 5 मिनिटं मंद आचेवर आपण हे परतून घेऊया. ह्यामध्ये आपण एक हुबी मिरची टाकलेली आहे, जी कच्ची मिरची असते तीच टाकलेली आहे. आवडत नसेल तर नका टाकू. 5 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण ह्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपला मीठ मिरची मटण मसाला तयार आहे. आता आपण तुपातील झणझणीत रस्सा करायचा आहे, ज्यासाठी ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं, आलं लसूण कांदा हे तेलावर परतून घेऊन कोथिंबीर टाकून त्याचा मसाला करून घ्यायचा आहे. पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. टोप तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून तो मसाला आपण परतून घेऊया. आता ह्यामध्ये मटण मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं परतून घेऊया. आणि हे जेव्हा परतत असतो आपण मसाला, तेव्हा आपली गॅसची जी आच आहे ती मध्यम ठेवा, मसाला जळणार नाही म्हणून आपण त्याच्यावरती जो मटण मसालाचा जो आळणी आहे ते टाकून घेऊया. अशी छान उकळी आली का मटणचे पीस आपण टाकून घेऊया.
मटणची पीस टाकत असताना गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता मंद आचेवर एक 10 ते 15 मिनिटं उकळी येऊन द्यावी. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. अशा प्रकारे आपली घरगुती मटण थाळी तयार आहे. धन्यवाद.